आता बातमी आहे भाजीपाल्यासंदर्भातली. भाजीपाल्याच्या दरामध्ये आता 50% वाढ झाली आणि उष्णतेच्या लाटेमुळे पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम झालाय. भाज्यांची आवक 20 ते 30% घटली आहे. इंधन दरवाढीमुळे भाज्या आणखी महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थातच सर्वांचे किचन बजेट सुद्धा कोलमडणार आहे. मुंबई महानगर प्रदेशामध्ये भाजीपाला दरामध्ये सरासरी 50% इतकी वाढ झालेली आहे. तीव्र उन्हाळा, कमी पुरवठ्यासोबतच साठवणूक आणि वाहतुकी दरम्यान होणारं नुकसान यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पेट्रोल डिझेल सुद्धा महागले आणि त्यामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये पुढच्या काळामध्ये अगदी येणाऱ्या काही दिवसामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे. तर आपण एकदा ग्राफिक्सवर सगळी माहिती पाहूया. सर्वसामान्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं जुने दर पहा. टोमॅटो 25 रुपये सध्या तरी स्थिर आहेत. नवीन दरही 25 आहेत. फरसबी 130 ते 170 रुपये होती, आता ती 200 रुपयांवर पोहोचली. हिरवी मिरची 100 रुपये होती, मिरची थेट पोहोचली आहे 400 रुपयांवर. फ्लावर 60 ते 80 रुपये होता आणि आता नवीन दर आहे 100 ते 120, जवळपास 40 रुपयांची वाढ आहे. कोथिंबीरीमध्ये 30 ते 40 रुपये जुने दर होते आणि नवीन दरनुसार कोथिंबीर मिळते 90 रुपयांना. अशा प्रकारे भाजीपाला सध्या महागला आहे.